ताई इरा ना जरा जास्त सागावे. काय वाटेल ते झालं ना तरी रात्री खोलीच्या बाहेर येता कामा नये. मी एक काम करते, मी ना रात्री तिच्या खोलीला बाहेरून कडी घालते. अगं इराचं ठीक आहे, पण धैर्य भाऊजींचं काय? चल आपण दोघं मिळून श्रीखंड खाऊ. हा बर. सावी, अगं काय ग, ह्या वाट्यांमध्ये श्रीखंड का काढलेस? वहिनी, धैर्याने श्रीखंड खाल्लं नाहीये आणि आपल्याला जर आपला प्लॅन सुरू करायचा असेल तर धैर्याने श्रीखंड खाणं गरजेचं आहे. अगं पण तुला माहिती आहे ना, जोपर्यंत तू श्रीखंड खात नाहीस तोपर्यंत भाऊजी खाणार नाहीत. म्हणूनच तर दुसरी वाटी घेतलीये मी. पण यात जायफळ टाकले सावी. नाही वहिनी, आपण श्रीखंडात जायफळ घालायच्या आधी थोडे श्रीखंड बाजूला काढून ठेवलं होतं, आठवतंय? हे ते श्रीखंड आहे. ह्या वाटीमध्ये ते श्रीखंड आहे आणि ह्या वाटीत जायफळवालं श्रीखंड आहे. हो ग, विसरलेच होते. मी धैर्यानं श्रीखंड देऊन आले. सावी ऐक, हे बघ, ह्या दोन्ही वाट्यांवर लक्ष दे आणि जायफळ घातलेलं श्रीखंडच भाऊजींना द्यायचंय, हे लक्षात ठेवा. हो वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आलेच. आता ना, आता मी बसून सगळा श्रीखंड खाणार आहे आणि तुला पण खावं लागल. बर. श्रीखंड तर एकदम भारी झालंय की.